खरं तर अनेक दिवसांपासून अमरावतीमध्ये येऊन अमरावतीकरांची मला माफी मागायची होती। मला माफी मागण्याची संधी मिळालेली आहे। 5 वर्षांपूर्वी मी ज्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून सर्वांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं होतं, माझ्यामुळे तुम्ही देखील त्या उमेदवाराला मतदान केलं। तो उमेदवार निवडून आल्यावर मात्र आमचा राहिला नाही। माझ्यामुळे झालेली ती मोठी चूक होती। यामुळेच आता मी अमरावतीकरांची माफी मागतोय। आता महायुतीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना या मतदारसंघातून निवडून देऊन मला माफ करावं अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी अमरावतीत आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करताना केलेली आहे। एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला। आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेले 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे। आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणार अशा बळवंत वानखेडेंना मोठ्या मतांनी तुम्ही विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी आले। आज देशाची हुकूमत सत्ता मोदी साहेबांच्या देशोन्नतीसाठी सागर डोंगरे, अमरावती।